आणि राज ठाकरे मोठे नेते आहेत, आमच्यासोबत आले तर आनंदच, असंही संजय शिरसाटांनी म्हटलंय। राज ठाकरे आणि शिंदे गट युतीच्या चर्चेवर संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य। शिवसेना नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्या बरोबर आहेत। शिरसाट साहेब, तुमचं जे वक्तव्य आहे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात, कधीपर्यंत काय सांगाल? मी हे म्हणलो की काल राज साहेबांची जी एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक झाली ती पॉलिटिकल नव्हती। काही प्रश्नावर निश्चित त्यांचा चर्चा झालेली आहे आणि ही 6वी भेट त्यांची झालेली आहे आणि सर्वांचं असं मत आहे की राज साहेबांची त्यांची काही राजकीय चर्चा झाली की काय। माझं असं मत आहे राजकीय चर्चा ही झाली पाहिजे आणि राज ठाकरे सुद्धा या युतीमध्ये आले पाहिजे, जेणेकरून येणारी लोकसभा जी आहे ती लोकसभा आपल्याला चांगल्या ताकदीने, राज साहेबांच्या जर तुम्ही जरी आजही सभा पाहिल्या तर त्या लाखोच्या सभा ते सुद्धा घेतात, एक मास लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। ती ताकद, भाजपची ताकद, शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद ही जर एकत्रित आली तर 45+ व्हायला काही हरकत नाही, हे एक गणित आहे। म्हणून माझं असं मत आहे की हे जानेवारीच्या महिन्यामध्येच कदाचित जेव्हा युतीच्या ह्या बोलणी होतील, जागा वाटपाच्या बोलणी होतील, त्यावेळेला ह्या मुद्द्याला प्रामुख्याने सुद्धा काउंट केलं जाईल, असा एक माझा एक अंदाज आहे। फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतात एकत्र? फेब्रुवारीच्या एंडला आचारसंहिता लागायची जे काही चान्सेस आहेत त्यापूर्वीच्या सगळ्या घडामोडी होतील आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा की आलं पाहिजे एकत्र। आता याचा निर्णय अखेरला या वरच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे आणि ते ज्यावर निर्णय घेतील मला वाटतं तो हिताचा घेतील आणि प्लस ज्याला म्हणतो ते करण्याचा ते प्रयत्न करतील। तर होते संजय शिरसाट यांनी आपलं मत व्यक्त केलंय की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आले पाहिजेत, आचारसंहितांपूर्वी ते एकत्र येऊ शकतात, असं ही शक्यता त्यांनी वर्तवली आहे। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।